नमस्कार मंडळी. आजच्या या भन्नाट आणि एकदम एनर्जीने भरलेल्या विश्लेषणामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांचा अगदी जिव्हाळ्याचा पण तरीही थोडं टेन्शन देणारा विषय असतो. तो म्हणजे इंग्रजी बोलणं. होय, आजपासून आपण एका 30 दिवसांच्या स्पोकन इंग्लिश कोर्सच्या पहिल्या दिवसाची म्हणजे डे 1ची सुरुवात करतोय. आणि बेस्ट पार्ट काय आहे माहिती आहे? हा संपूर्ण प्रवास आपण आपल्या लाडक्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून सुरू करणार आहोत. म्हणजे गोष्टी समजायला एकदम सोप्या आणि क्लिअर होणार. बरं, आता मला एक सांगा, कधी असा प्रसंग आलाय का की कोणीतरी अचानक आपल्याशी अस्खलित इंग्रजीत बोलायला लागतं आणि आपली अक्षरशः विकेट पडते? समोरचा इंग्रजीत बोलू लागला की आपण काहीही न बोलता फक्त अशी मान डोलवत राहतो का? जणू काही आपण एकदम ब्लँकच झालोय. मंडळी, ही भावना अगदी नॅचरल आहे बरं का. जर असं आपल्यासोबत होत असेल तर अजिबात घाबरायचं कारण नाही, कारण आज आपण या समस्येच्या थेट मुळावरच घाव घालणार आहोत. तर ही जी इंग्रजीची भीती आहे ना, हा जो एक मोठा मानसिक अडथळा आहे, तो कसा दूर करायचा ते आपण ह्या भागात बघूया. आता इथे आपल्याला तो संपूर्ण प्रवास दिसतोय जिथे आपण नेमके अडकतो. आपण जेव्हा इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा डोक्यात नक्की काय चाललेलं असतं? बघा, पहिली पायरी, आपण नेहमीप्रमाणे आधी आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत विचार करतो. दुसरी पायरी, त्या मराठी वाक्याचं आपण आपल्या डोक्यातल्या डोक्यात इंग्रजी ट्रान्सलेशन किंवा भाषांतर करायला लागतो. आणि तिसरी आणि सर्वात डेंजरस पायरी म्हणजे मनात एक मोठी भीती तयार होते की माझं चुकलं तर लोक मला हसतील का? बस, या 3 पायऱ्यांच्या ओझ्याखाली आपला सगळा कॉन्फिडन्स पूर्णपणे झिरो होऊन जातो. म्हणूनच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी, आणि ती म्हणजे इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे, ज्ञान नव्हे. आपण बऱ्याचदा काय करतो, इंग्रजी बोलता येण्याला माणसाच्या हुशारीशी जोडतो, पण तसं अजिबात नाहीये. ती फक्त एकमेकांशी संवाद साधण्याची एक पद्धत आहे. इंग्रजी येत नाही म्हणजे आपल्याला काहीच येत नाही, हा गैरसमज आत्ताच डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. आता एक एकदम सोपं उदाहरण घेऊया. विचार करा, एक लहान मूल जेव्हा आपली मातृभाषा किंवा मराठी बोलायला शिकत असतं तेव्हा ते चुकतं की नाही? 100% चुकतं. पण ते मूल अडखळायला किंवा चुका करायला घाबरतं का? अजिबात नाही. मग इंग्रजी शिकताना किंवा बोलताना आपण मोठ्यांनी चुका करायला का घाबरावं? इंग्रजी बोलताना एखादा शब्द चुकला तर काय मोठा आभाळ कोसळणार आहे का? अजिबात नाही. हीच ती चुकीची भीती आहे जी आपल्याला आज कायमची डिलीट करायची आहे. आणि म्हणूनच यावर एक भन्नाट उपाय म्हणून आपण एका भारी टेक्निककडे वळतोय, ते म्हणजे मिंग्लिश तंत्र. अस्खलितपणाकडे अगदी सहज वाटचाल करण्यासाठी. तर मिंग्लिश म्हणजे नक्की काय भानगड आहे? हे एक असं प्रॅक्टिकल आणि सोपं बोलण्याचं तंत्र आहे ज्यामध्ये आपण 70% मराठी आणि 30% इंग्रजी शब्दांचा वापर करतो. यामागचा मुख्य उद्देश काय? तर इंग्रजी बोलण्याचं जे दडपण आपल्या मनावर असतं ते पूर्णपणे काढून टाकणं आणि हळूहळू आपला शब्दसंग्रह वाढवणं. हे एक असं जादुई तंत्र आहे ना, जे कोणालाही न घाबरता बोलायला अगदीच सहज मदत करेल. आता इथे मिंग्लिशचं नेमकं प्रमाण कसं असतं ते बघूया. हा चार्ट बघा. यातला जो 70%चा मोठा भाग दिसतोय ना, तो आपल्या पूर्ण ओळखीचा म्हणजेच मराठीचा आहे. आणि उरलेला फक्त 30%चा भाग इंग्रजीचा आहे. याचाच अर्थ असा की आपल्याला संपूर्ण वाक्य नव्याने इंग्रजी ट्रान्सलेट करत बसायची अजिबात गरज नाही. डोक्यातल्या डोक्यात ट्रान्सलेशन करून जो थकवा येतो तो यामुळे कायमचा संपेल. आता हे प्रत्यक्ष उदाहरणातून समजून घेऊया. एका बाजूला आपलं नेहमीचं पूर्ण मराठी वाक्य आहे, मी उद्या नक्की येईल. आता मिंग्लिश तंत्र वापरून दुसरी बाजू बघा, मी उद्या डेफिनेटली येईल. आपण काय केलं? फक्त एका नक्की या मराठी शब्दाच्या जागी डेफिनेटली हा इंग्रजी शब्द टाकला. किती नॅचरल आणि भारी वाटतंय ना? या एका साध्या आणि छोट्या बदलामुळे आपलं बोलणं किती सहज आणि इम्प्रेसिव्ह वाटू लागतं. हे तंत्र आपल्या रोजच्या जीवनात किती सहज वापरता येतं ते आणखी एका उदाहरणातून बघा. एका बाजूला वाक्य आहे, मला खूप भूक लागली आहे, आणि मिंग्लिशमध्ये आपण कसं म्हणतोय, मला खूप हंग्री वाटतंय. इथे आपल्याला संपूर्ण वाक्याचं ग्रामर किंवा व्याकरण जुळवत बसण्याची अजिबात गरज पडली नाही. तो इंग्रजी शब्द अगदी सहजपणे आपल्या मराठी वाक्याच्या रचनेत फिट बसतो. आणि यामुळेच इंग्रजी बोलणं खूप म्हणजे खूप सोपं वाटू लागतं. तर हे सगळं ऐकायला तर भारी वाटतंय, पण फक्त ऐकून चालणार नाही. आता वेळ आहे प्रॅक्टिकल ॲक्शनची. दैनंदिन सराव आणि आजचा होमवर्क. तर हा आहे आपला आजचा होमवर्क. मनातील तो इंग्रजीचा मानसिक अडथळा आजच्या आज तोडण्यासाठी 2 अगदी सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट, आत्ताच खाली कॉमेंट बॉक्समध्ये आय कॅन स्पीक इंग्लिश असं टाईप करा. ही स्वतःला दिलेली एक मोठी शाब्बासकी आणि गॅरंटी आहे. आणि दुसरं म्हणजे आज घरात आरशासमोर उभं राहा आणि स्वतःशी सलग 2 मिनिटे मिंग्लिशमध्ये बोला. हा प्रॅक्टिकल सराव तो मानसिक अडथळा कायमचा तोडायला नक्की मदत करेल. आजच्या या जबरदस्त पहिल्या सत्रानंतर
उद्या काय होणार आहे याची नक्कीच उत्सुकता लागली असेल. तर उद्याच्या डे 2च्या विश्लेषणामध्ये आपण रोजच्या वापरातील असे 10 अत्यंत सोपे शब्द बघणार आहोत जे मिंग्लिश संवादात लगेच वापरता येतील. यामुळे आपला शब्दसंग्रह आणखी पॉवरफुल होईल. आणि शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्वाचा विचार. जर एखादं लहान मूल आपली मातृभाषा शिकताना अडखळायला किंवा चुका करायला घाबरायला किंवा घाबरत नाही, तर मग आपण मोठ्या माणसाने इंग्रजीत अडखळायला का घाबरावं? हा प्रश्न आज स्वतःला नक्की विचारा. या एका प्रश्नातच आपला सगळा आत्मविश्वास दडलेला आहे. चुका करा, पण बोलायला सुरुवात करा. सराव करत रहा आणि उद्या नवीन शब्द शिकण्यासाठी पुन्हा नक्की भेटा. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग.